खुलून जगतू अशी बाकी देव बघून घेईल. ऐकतेस ना? खुलून जगतू अशी बाकी देव बघून घेईल. फुलून आनंदाच्या राशी बाकी देव बघून घेईल. उगा का कशासाठी उद्याचा डोई भार. उगा का कशासाठी उद्याचा डोई भार. हर क्षण मानून आपला जाणून ही जीवन सार. दडपणी उद्याच्या मग आजही निघून जाईल. खुलून जगतू अशी बाकी देव बघून घेईल. जन्माही घातले जाने तोची निभावून नेईल सार. जन्माही घातले जाने तोची निभावून नेईल सार. उगा का कशासाठी फुका उद्याचा तो भार. जखडल्या मनासया सोडूनी जरा सैल. ऐकतेस ना? जखडल्या मनासया सोडूनही जरा सैल. खुलून जगतू अशी बाकी देव बघून घेईल. रोज सकाळीही करुनी नमन त्या ईश्वरदारी. रोज सकाळीही करुनी नमन त्या ईश्वरदारी. दिलेही भोग जाने पेलण्या तोच देई उभारी. येताही काळ योग्य सार मनाजोग होईल. खुलून जगतू अशी बाकी देव बघून घेईल. देवाची लेकरे आपण सोपावून तया भार. देवाची लेकरे आपण सोपवून तया भार. विश्वाच्या अंगणी घ्यावे खुलून जगून यार. खडतरही वाट जरी खडतरही वाट जरी स्वप्नांचा गाठण्या पहिलं. खुलून जगतू अशी बाकी देव बघून घेईल. बाकी देव बघून घेईल. तर मैत्रिणींनो, प्रांजळ धडफळे यांची ही कविता आहे. खूप सुंदर कविता त्या करतात. आपण त्यांच्या अनेक कविता सादर केलेल्या आहेत. मात्र ही कविता किती आजच्या या परिस्थितीला साधर्म्य साधणारी आहे, रिलेट करणारी आहे. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये ना तो ओव्हर थिंकिंगचा किडा आजकाल वळवळताना दिसतोय. तो किडा आतमधून आपल्याला पोखरतोय आणि त्यामुळे आपण नेहमी बरेचदा हताश होतो. बरीच लोक यामुळे बरीच टोकाची पावलं उचलायचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की ही कविता तुम्ही ऐकलीत ना तर एक मनाला उभारी मिळेल आणि आयुष्य खूप सुंदर आहे. मुळात विधीचं विधान त्या ईश्वराला पण चुकलेलं नाहीये. त्याच्यामुळे जे घडायचं ते घडणार आहे, पण ते घडेल. म्हणून जर तुम्ही आज दुःखी झालात तर तुमचं आज खराब होणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण भविष्याचा विचार करण्यापेक्षा आजचा विचार करूया, या वर्तमानात जगूया आणि आयुष्य खूप सुंदर करूया. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाला उभारी देणारी ही कविता तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या अगदी नातेवाईकांना पाठवायला विसरू नका.